नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. 3 वर्षापूर्वी पुण्यात सुरू झालेली मेट्रो, त्यामधून फक्त 90,000 पुणेकरांनी प्रवास केला आणि या मेट्रोचा खर्च 16,000 कोटी रुपये. आणि तरीही रस्त्यावरती वाहतूक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, जागतिक दर्जाची वाहतूक कोंडी आता पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा प्रेक्षको, या मेट्रोचं आता करायचं काय? कारण आता नवीन मार्ग सुरू होतोय आणि तो सुद्धा शिवाजीनगर कोर्टापासून स्वारगेट पर्यंत आपल्याला भूमिगत ही मेट्रो जाणार आहे. मंडई स्टेशन आहे, फडके हाऊस स्टेशन आहे, मधले अजून 2-3 स्टेशन्स आहेत. पण ही आपल्याला परवडणार का? कारण 40 लाख पुणेकरांवरती 16,000 कोटीचा हा बोजा. हे बघा, ही खूप चांगली आनंदाची बातमी आहे की जास्तीत जास्त पुणेकर जे आहे मेट्रोला किंवा आपण ज्याला म्हणतो पब्लिक ट्रान्सपोर्टला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये शिफ्ट होत आहे. आणि आम्हाला जूनमध्ये असं निदर्शनास आलंय की आतापर्यंत 20 दिवस झाले, त्याच्यामध्ये साधारणतः 93,000 सरासरी जे आहे प्रवासी संख्या वाढलेली आहे. आणि याचं श्रेय असं आहे की जी काही ठिकाणी आम्ही फीडर बस सेवा सुरू केलेली आहे, तसेच काही ठिकाणी शेअर रिक्षा सुरू केलेली आहे. आणि जी मेट्रोची जी आपण फ्रिक्वेन्सी ती पण आता 7.5 मिनिट केलेली आहे. तर त्याचा हा परिणाम आहे आणि जास्तीत पुणेकरांची पसंती आता मेट्रोला लाभत आहे आणि त्याच्यामुळे आपली जी प्रवासी संख्या आहे त्याच्यामध्ये निरंतर वृद्धी होताना दिसते. सध्या बघा, सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आहे. म्हणजे 10ला शेवटची सर्व्हिस सुरू होते, म्हणजे ती 11 वाजेपर्यंत चालते साधारणतः. तर असं आम्हाला निदर्शनास आलं की सकाळी 6 ते 7 जे आहे खूप जास्त रायडर्सची नसते, 700-800 असते. त्याच्यामुळे ते अजून पुणे ती 5 किंवा 5:30 वाजेपर्यंत करणं सध्या तरी संयुक्तिक वाटत नाहीये. तसंच संध्याकाळची पण जी रायडर्सची 9 ते 10 मध्ये ती पण थोडीशी कमी असते. पण भविष्यात जरूर त्याचा विचार केला जाईल. अजून जसं आपलं स्वारगेटपर्यंत कनेक्टिव्हिटी झाली आणि अजूनही बाकी रूट आले तर भविष्यामध्ये नक्कीच ते वाढवता येण्याचा विचार केला जाऊ शकतो. स्वारगेट बघा, जो सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा साधारणतः 3-3.5 किलोमीटरचा मार्ग आहे आणि त्याच्यावर वेगाने काम चालू आहे. आणि त्याचं साधारणतः आमचं नियोजन आहे की 2 ते 2.5 महिन्यामध्ये तो मार्ग जो त्याचे काम पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेला येऊ शकतो. बघा, सहसा जसं आपण स्टेशन ओपन करतो तेव्हा त्याला 1 किंवा 2 एंट्री एक्झिट असतात. कारण त्या एंट्री एक्झिटसाठी जागा आणि काही गोष्टी तिथे एस्केलेटर वगैरे लावायला पर्याप्त लांबी वगैरे मिळणं आवश्यक असतं. परंतु जसे जसे आपल्या इथे जागा मिळत आहेत तसं तसं आपण आणि प्रवासी संख्या वाढते तर आपण स्टेशनला 3 किंवा 4 एंट्री एक्झिट पण आपण बनवतोय. आम्ही नुकतेच मागच्या एक 10 दिवसापूर्वी साधारणतः 5 असे नवीन एंट्री एक्झिट जे आहे ते लोकांसाठी खुले करण्यात आले. त्याच्यामध्ये जसं आपण बघितलं जंगली महाराज रोडला आहे, कारण जंगली महाराज रोड याच्यावर प्रचंड वाहतुकीची ट्रॅफिक असते. त्याच्यामुळे तिकडच्या बाजूला जे नदीच्या ऑपोजिट साईडच्या बाजूला जे ना त्या लोकांना तिथूनच मेट्रो जो फुट ओव्हर ब्रिज आहे त्याच्यावर चढण्यासाठी त्यांना रोड क्रॉस करायची गरज पडू नये म्हणून आपण तिकडे 2 एंट्री एक्झिट दिलेले आहेत. तर असं आमच्या प्रत्येक ठिकाणी अशी आम्ही नियोजन करतोय की जेणेकरून प्रवाशांना कुठे रोड क्रॉस किंवा अशा प्रकारच्या अडचणी येऊ नये मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचायला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. हडपसर येथे पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलीस प्रशासन खळबळून जागं तर झालंच, पण हा पिण्याच्या पाण्याचा टँकर होता आणि त्याने आतापर्यंत किती ठिकाणी पिण्याचं पाणी दिलं याचा अहवाल आता पोलीस तयार करतायत. पण ही घटना अतिशय गंभीर आहे.
पुण्यातल्या काही महाविद्यालयांमध्ये शासकीय दरापेक्षा जास्त फी घेतली जाते, याकरता अभावीपणे आंदोलन केले. त्या आंदोलनाची भूमिका 81,000 रुपये सरकारी फी असताना 4 लाख रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले जातात आणि अशा 3 संस्था पुण्यात आहेत, असे अभाविपचं तन्वीर खडविलकर यांनी सांगितलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून एम्स हे जे महाविद्यालय आहे त्याच्या विरोधामध्ये सकाळपासून आंदोलन सुरू आहे. सकाळी 11 वाजल्यापासून सर्व विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आलेले आहेत आणि पहिल्यांदा ऊन आणि त्याच्यानंतर आता पावसाचं वातावरण झालंय, पाऊस सुद्धा पडलाय, तरी सुद्धा गेले 5.5 तास विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे. संबंधित कॉलेजचं जे प्रशासन आहे त्यामध्ये सिन्हा नावाचा जो डायरेक्टर आहे तो डायरेक्टर विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करून वरती बसलेला आहे, तरी सुद्धा त्याला कुठल्याही पद्धतीची जी काही मानसिक त्रास आहे तो होत नाहीये. सर्व विद्यार्थ्यांना तो अजूनही त्रास देतोय आणि त्यांची झालेली चूक मान्य न करता विद्यार्थ्यांना कुठली जे पैसे आहेत ते परत देणार नाही अशा पद्धतीची त्याची आरेरावी सुरू आहे. या सर्व विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करते आणि इथं किती ऊन वारा पाऊस आला तरी सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सर्व कार्यकर्ते आंदोलन सुरूच ठेवतील. महाराष्ट्रात अतिशय सक्रिय असलेल्या भूमाता संघटनेच्या वतीनं महिलांना मुलींना मोफत शिक्षण ही योजना चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. गेले 3 वर्ष भूमाता संघटना त्याचा पाठपुरावा करते. सरकार मुलींना मोफत शिक्षण कधी देणार असा प्रश्न आता चंद्रकांतदादा पाटलांना विचारला जातो. काय सांगाल? ऍक्च्युली फी माफ केली पाहिजे, कारण कसं आहे, आता मी BBA केलंय, सो मी कशी तरी फीज मॅनेज करून घेतली. पार्ट टाइम जॉब होता माझा, प्लस मी कॉलेज केलं, मी फीज मॅनेज केली. बट आता MBA ची फीज इतकी जास्त आहे की ती मॅनेज करू शकत नाही. 1.5 लाख रुपये कोण भरणार आहे? बरोबर. सो तीच एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी फीज माफ करून दिली तर ऍटलिस्ट ते एज्युकेशन तरी कम्प्लीट करू शकतो. नाही तर कसं होतं, मग एक बेसिक एज्युकेशन जसं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर मग डायव्हर्ट करायला लागतं, काहीतरी दुसरं करायला लागतं, कारण फॅमिलीला पण सपोर्ट करायचा असतो आणि एका मुलीला तरी वुमेन एम्पॉवरमेंट खूप गरजेची आहे. खरंय. सो चंद्रकांत दादांनी जी गोष्ट केली होती त्यावर विश्वास ठेवला होता तुम्ही की मोफत होईल सगळं? ऑफकोर्स. ठेवला होता. ऍक्च्युली म्हणतात तसे म्हणलं, इतक्या लोकांसमोर म्हणणं म्हणजे माणूस असं तर बोलत नाही. सो तुम्हा सगळ्या मुलींना विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं की मुलींचं शिक्षण ह्या वर्षीपासून मोफत होईल हो, आणि त्यासाठी तुम्ही पुढे काहीतरी प्रवेश घेणार होता ऑफकोर्स. आणि आता कॉलेजला गेल्यावर कळलं की नाही असं काही? असं काहीच नाहीये. अच्छा. सो या संदर्भात काय सांगशील तू? म्हणजे पालक असतील, पालक आता चिंतित असेल की फीस कशी भरायची मुलांची किंवा त्यांना शिक्षण द्यायचं की नाही, की तेव्हा लग्न लावून द्यायचं, अशा बऱ्याच गोष्टी मुलींच्या बाबतीत करतात. तुला काय वाटतं, पालकांचा कसं सपोर्ट आहे? पालकांचा सपोर्ट कसं असतं, फॅमिलीमध्ये एकच मुलगा नसतो, हा. मग पॅरेंट्सचा पर्स्पेक्टिव्ह तर तेच असतं की मुलीपेक्षा मुलाला शिकवावं. हो. तसं तर असतं, कारण सगळ्यांना तेवढं हायर एज्युकेशन देणं प्रत्येक कॉमन मॅनचं नाही होऊ शकत. नाही ते होऊ शकत. फॅमिलीला पण ब्लेम नाही करू शकत. सो जर आपल्याला बाहेरून असं सपोर्ट भेटेल तर मग स्वतःचे ड्रीम्स कम्प्लीट करू शकतो. नक्कीच. सो असं आहे. काय सांगशील सरकारला? की एवढंच की ते प्रत्येक मुलीला एक एज्युकेशन भेटलं पाहिजे, तिचे स्वप्न कम्प्लीट करायचं तेवढं तर भेटलंच पाहिजे. गव्हर्नमेंटने तेवढं तर सपोर्ट केलाच पाहिजे ना.